रेडी फॉर द मॅच. लेट्स प्ले ची घोषणा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळे प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दुसरा सेमी फायनलचा थरार मैदानात षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार. या ठिकाणी बापू मंगुसकर यांच्या प्रत्येक षटकाराला नाना लोहार यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक येते. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा समोर. मात्र आज मात्र मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ बघायला मिळतोय. एकच धाव. अर्धशतक केलं तर एसबी फ्रूट वेळापूर यांच्याकडून 5,000 रुपये असतील. षटकारा पाठोपाठ आलेला चौकार 10 धावा मैदानाच्या आतमध्ये. याही चेंडूवरती आपण बघतोय दिशा दाखवली आहे. चेंडू मार्गस्थ होतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर बाउंड्री क्लिअर केली आहे. चौकार देखील येतोय. आहेत माळशिरस तालुक्यामध्ये उच्चांक गाठला या स्पर्धेने. 14 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. मंडळी काय मॅच रंगली आहे. आमदार चषक 2025 मध्ये पहिलाच पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये सर्वांचा गर्व मैदानावरती पाहायला मिळतोय. निश्चित जर बघितलं पॉइंट रिझन मध्ये फटका खेळवलाय तिथे मैदानाच्या आतमध्ये 1 धाव जी मैदानावरती प्राप्त होती आहे. 15 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेल्या आहेत. सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा सूचना आहेत. खेळाडूने जर षटकार चौकार ठोकला तरच पारितोषिक घोषित केले जातील. अगोदर कुणाचंही पारितोषिक सांगितलं जाणार नाहीये. याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपण इथे बघतोय हा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये स्फोटलाय आणि या चेंडूवरती देखील चौकार. नानासाहेब लोहार यांच्याकडून बाप्पूंच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि रोहित देशमुख प्राध्यापक यांच्याकडून 50 धाव्यांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. फटका देखील सुरेख पाहायला मिळतोय. मंगुसकर यांच्यासाठी प्राइज येत आहे प्राध्यापक रोहित देशमुख सरांच्या वतीने. अर्धशतकी खेळीसाठी 500 रुपये तर नाना लोहार यांचे देखील 100 रुपये. प्रत्येक चौकार षटकाराला पुन्हा एकदा आपण बघतोय इथे 23 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथून पुढे देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बापूदादा मंगुसकर यांच्यासाठी देखील दीपक भैया माने देशमुख साहेबांच्या वतीने 1100 रुपयांचं पारितोषिक असेल अर्धशतकी खेळीसाठी. गणेश दादा शेरखाने यांच्या वतीने देखील बापूदादा यांच्या अर्धशतकी खेळीसाठी 2500 रुपयांचं पारितोषिक.
दादा राजेंच्या यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये असतील. बापूदादा मुंगुसकर यांच्यासाठी 23 धावा, एक ओव्हर जी आपण मैदानाच्या आतमध्ये बघितली आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार करते श्रीकृष्ण रेळेकर यांना आपण इथे पाहतोय. निश्चित जर पाहिलं हा बॉल जर बघितला पण कव्हर झोन मध्ये खेळवलेला फटका आहे. निखिल चव्हाण यांच्याकडून देखील बापूदादा मुंगुसकर यांच्या अर्धशतकी खेळीसाठी 2000 रुपये असतील. अनेक प्रेक्षक आहे खरं तर आज जे बापू दादांवरती प्रेम करतायत. या गावचे उपसरपंच आहेत. यावेळेचा बॉल स्टेट ड्राईव्ह समोरच्या दिशेने सडक पे कडक दो धडक चौकार. बघायला मिळते बापू दादांनी मात्र आज इम्प्रेस केलंय. वेळापूरचे उपसरपंच साहेबांना इथे बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय इथे सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. 28 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. आयोजकांना विनंती आहे एकदा माईकशी संपर्क साधा. खरं तर 6 दिवस स्पर्धा अत्यंत चांगली झाली आणि अंतिमच्या दिवशी थोडं सहकार्याची अपेक्षा आहे. याही वेळेचा बॉल उडवला आणि पाठवला देखील खूप लांब बिग ब्लास्ट षटकार. धावफलकावरती आपण इकडे 34 धावा पाहतोय. सुनील कदम मालक यांच्याकडून अभि तळेच्या प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयांचा पारितोषिकाची घोषणा आहे. श्रीकृष्ण यांना आपण इकडे बघतोय. यावेळेचा बॉल इनसाइड आउटचा फटका आहे. डी पेक्षा कव्हर फोडतोय चौकार. इकडे बघतोय 38 धावा धावफलकावरती आहे. आक्रमक फटकेबाजी जी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. इथून पुढे देखील पुन्हा एकदा क्लासिकल नजराना पाहावं आणि पाहतच राहावं. देखणा चौकार. लाईट ऑन करा. पंच 1 मिनिट सांगण्यात आला. लाईट्स ऑन करा. दादा तुटे कुठे असतील ते मी मैदानाच्या सभोवताली जेवढ्या फ्लड लाईट्स आहेत त्या ऑन करायच्या. त्यावेळेस कळवा लाईट देखील ऑन केलेले आहेत. कुठल्याही खेळाडूंवरती अन्याय होणार नाहीये. सर्व संघ आपले. पाठीमागची लाईट्स देखील ऑन करायची आहे. दादासाहेब तुपे यांनी केलेलं एक मोठं आयोजन. डॉक्टर शिवाजीराव परासे सरांची त्यांना मिळालेली साथ. अतुल भैया देशमुख साहेब असतील. त्याचबरोबर इथं आमचे मोहीन भाई देखील असतील. मोहीन भाई कुर्बो खरं तर यांनी देखील या स्पर्धेसाठीचं विशेष सहकार्य. आमचे जवान सर देखील आहेत. दादासाहेब दादाराजे गाडगे देखील आहेत. संजय काका देशपांडे, वैभवजी बनसोडे, बंटी भगत. मोठी फौज आहे जी
आपण बघतोय उदय माने देशमुख साहेब देखील आहेत. त्यांनी केलेलं आयोजन तिसरं षटकांच्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. याही वेळेचा बॉल, कमालीची गोलंदाजी, मॅजिक बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जादू केली आहे खरं तर या गोलंदाजाने. बघा जो वेल सेट बॅटर आहे मैदानावरती आपण बघतोय. इथे सरपंच साहेबांना मैदानावरती थोडस हुकवलंय. तिथे जे उपसरपंच साहेब आहेत याच परिसरातील, आज राजकारणामध्ये देखील मोठी कामगिरी केली आहे आणि राजकारणाबरोबरीत क्रिकेटची आवड देखील जोपासली आहे. हा बॉल पुन्हा एकदा बघायचं इथे डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. बघायच्या वेल सेट बॅटरला इथे लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. कमालीची गोलंदाजी, संघाचा संघनायक, संघाचा हिरो मैदानाच्या आतमध्ये रवी पवार. बस चर्चा आहे या नावाची इथून पुढे देखील. याही वेळेचा बॉल, वाईट गेन, वाईट चेंडूची घोषणा आहे. खरं तर उजवेष्टीच्या सातत्याने बाहेर ठेवलेला चेंडू आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये जर बघितलं उदय भैया माने देशमुख साहेब असेल, अतुल भैया माने देशमुख साहेब असेल, यांनी प्रचंड कष्ट घेतलेत. खरं तर त्यांची 1 महिन्याचे जे कष्ट आहेत आज फळाला येत आहेत. समोरच्या दिशेने फटका आहे, अप्रतिम चौकार मैदानावरती. आमदार चषकाचं एक मोठं आयोजन आपण इकडे बघतोय. आमदार माननीय श्री उत्तमरावजी जानकर साहेब, या भागाचे नेते, दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार यांच्या मात्र सोहळ्याच्या निमित्ताने आयोजन. आणि खरं तर आमदार साहेबांची ही ताकद आहे, जनता हीच त्यांची ताकद आहे. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये फटकाव, क्षेत्ररक्षक तिथे डाऊन द बॉल. गुड टेकन, व्हेरी गुड कॅच, बिग विकेट डाऊन. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. बापू दादा बॅक टू द पॅव्हिलियन. सुंदर झेल जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला. नागेश गौसाने यांनी टिपलेला जो झेल होता त्यावरती वेल सेट बॅटर अर्थातच बापू दादांना डगआउटचा रस्ता धरावा लागलेला आहे. मंडळी, सेमीफायनल क्रमांक 2 ची मॅच मैदानावरती सुरू आहे. प्रेक्षकांचा अद्भुत प्रतिसाद. माळशिरस तालुका प्रीमियर लीग आमदार चषक 2025 आयोजन. न्यू बॅटर आपण इथे बघतोय. इंद्रजीत, पहिला बॉल जो फुलर लेंथचा आपल्याला इकडे बघायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड फटका आहे. 1 धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होती आहे. एका धावे बरोबरीत आपण इकडे धावफलकावरती बघतोय 48 धावा आहेत. आमदार साहेबांची जी ताकद आहे खरं तर ही आम जनता आहे. आम जनतेने त्यांना विधानसभेमध्ये पाठवलं आणि खरं तर आज बघा माणूस किती जरी मोठ्या उंचीवरती गेला ना, पाय मात्र जमिनीवरतीच आहेत. आज महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये जो आमदार साहेबांचा बोलबाला आहे. अगदी राजस्थानच्या खासदारांनी देखील दखल घेतली, मंत्र्यांनी देखील दखल घेतली. खरं तर न्यूज मध्ये देखील मी एक बातमी ऐकली होती. खरं तर ते मला वाटतं नायडू ते बातम्यांमध्ये म्हटले की जानकर साहेब कोण आहेत. खरं तर जानकर साहेबांनी जी आपली ओळख आहे ती देशाला करून दिली आहे. मोठी ओळख खरं तर आमदार साहेबांची आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 48 धावा आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 48 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. आमदार साहेबांचं जे काम आहे या भागामध्ये जर बघितलं, आगामी काळामध्ये मोठं व्हिजन आहे त्यांच्याकडे जर बघितलं, नक्कीच आगामी काळामध्ये खूप कामं आपल्याला माळशिरस तालुक्यामध्ये नक्कीच बघायला मिळतील. आज तरुणांसाठी बघा जो क्रिकेटचा खेळ आहे खरं तर अत्यंत चांगलं नियोजन आहे. वेळापूर नगरीने भूतोन भविष्य
खरं तर कधीही न अनुभवलेली स्पर्धा आज मात्र या मैदानावरती बघायला मिळते. खरं तर जवान सरांनी सांगितलं की केदार जाधव सर या मैदानावरती खेळून गेले. या मैदानाला मोठा इतिहास आहे आणि या गावचा देखील जर इतिहास मोठा आहे. आपण अर्धनारी नटेश्वर जे मंदिर या परिसरामध्ये, आणि तुम्ही जर बघितलं त्यामधील काही ज्या मूर्त्या आहेत, ज्या ऐतिहासिक मूर्त्या आहेत, यादवकालीन आहेत, देवगिरी यादवकालीन. काही मूर्त्यांवरती तुम्ही हात जरी मारला तर त्यातून सप्तसूर निघतात, अशी मोठी ओळख आहे आणि त्याचं एक म्युझियम देखील आहे. याही वेळेचा पाऊल पुन्हा एकदा आपण बघतो. इथे समोरच्या बाजूने खेळलेला फटका आहे. तुम्ही बघा 18,000 लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार आहे. आता जर बघितलं 25,000 क्रॉस केला असेल. वाढती लोकसंख्या आहे. सध्या जर बघितलं 130 कोटी जनता जी भारत देशाची आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण इकडे बघतोय मॅच ऑन आहे. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं आपण गोलंदाजांना आपले परिपूर्ण कस जे मैदानाच्या आतमध्ये लावावे लागत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. नागेश गौसाने या ठिकाणी दादा तुपे कुठं असतील, लाईटचा जरा प्रॉब्लेम आलेला आहे. या ठिकाणी मागे दूर निघत आहे. आनंद भाई आपण चेक करून मॅच चालू ठेवा. चला बाळू सर आणि अतुल भैया थोडस फास्ट जा. मॅच सुरू ठेवू आपण, कारण मॅच मध्ये कुठलाही डिस्टर्ब होणार नाहीये. 49 धावा फलकावरती आहेत. इथून पुढे देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 49 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि प्रेक्षकांना विनंती आहे, वायर बघून बसा. जर कुणाला काही करंट बसला तर आयोजक कमिटी जबाबदार राहणार नाहीये. स्वतःची काळजी घ्या. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. अतिरिक्त धाव जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळतीये. 50 धावा ज्या कंप्लीट होत आहेत. सोमनाथ भैस 11 पिलेव. प्रत्येक रेकॉर्ड खरं तर मोडण्यासाठीच असतात. अगोदरच्या टीमने बघा रघुवीर रॉयल्सने 20 चेंडूमध्ये 50 केल्या, तर इथे मात्र सोमनाथ भैस 11 या संघाने 19 चेंडूमध्ये 50 धावा केल्यात. काय क्रिकेटचा खेळ तुम्ही बघताय. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडणारा क्रिकेटचा खेळ. व्हाईट बॉलची घोषणा आहे. 51 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. डीजेचा दणदणाट, फटाक्यांची आतिषबाजी, प्रेक्षकांचा जल्लोष. संध्याकाळच्या सत्रामध्ये बक्षीस वितरणाला मात्र माढा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार अभिजित आबा पाटील यांचं मात्र आगमन. हाई बॉल पाठीमागे मार्गक्रमण करेल. क्षेत्ररक्षक पोहोचले तिथे. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू आलेला आहे. तुम्ही बघा मैदानाच्या आतमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत राहुल यांना आपण तिथे बघतोय. अक्षरशः चीनच्या भिंतीसारखे ते आडवे उभे आलेले आहेत. एकही धाव आलेली नाहीये. इथून पुढे देखील नागेश सरांना आपण पाहतोय मैदानावरती. याही वेळेचा बॉल कव्हर मध्ये उडवलाय. गॅप आहे मोठा. धावेंचा नसेल तोटा. नजर टाकूयात धावफलकावरती. 55 धावा आहेत. याही वेळेचा बॉल दिशा दाखवली आणि लॉंग लेग सीमारेषा देखील फोडलेली आहे. चौका. जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय 59 धावा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेल्या आहेत.
चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. यावेळेचा बॉल नो चेंडूची घोषणा आहे. नो बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. 60 धाबा आणि त्यानंतर मात्र सुवर्ण संधी. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 60 धाबा. पंचांचा हात मात्र आकाशाच्या दिशेने गरगर फिरलाय आणि कळवलं इथे फ्री हिटचा बॉल आहे. त्यावरती बघायचंय. झेल टिपलाय परंतु इथे फ्री हिटचा बॉल. समाप्त अखेर धावफलकावरती 61 धाबा आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 61 धाबा ज्या मैदानावरती सोडलेल्या आहेत. खरपूस समाचार घेतलाय गोलंदाजांचा. आपण इकडे बघतोय कर्दन काळ राहिलेले आहेत. उर्वरित अंतिमचे जे 2 षटकं शिल्लक आहेत. ओके 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 सर. 4 ओव्हर संपल्यात. चला मॅच देखील आपण लगेच सुरू करणार आहोत. 5व्या षटकाला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 5 जो मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. एकंदरीत जर बघितलं 61 धाबा वसूल केल्यात. गोलंदाजी मार्क करते पुन्हा एकदा रवी पवार. संघाचा नेता, संघाचा हिरो आपल्याला बघायला मिळतोय. याही वेळेस आल्यास रवी पवार यांचं स्वागत केलं. षटकार जोरदार आतिषबाजी आपल्याला मैदानावरती बघायला मिळते. नक्कीच जर बघितलं 67 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्राप्त झालेले बघायला मिळत आहेत. 4.1 चा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. इथून पुढे देखील पाहायचे मैदानावरती गोलंदाजांचे जे प्रयत्न आहेत थोडेसे कमी पडत आहेत. हा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक उभा करून ठेवला होता. तिथे टिपलेला एक सुरेख झेल. दोन गडी इथे गमावलेले आहेत. सेमीफायनल क्रमांक इथे आपण बघतोय जी मैदानावरती 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आजच्या रात्रीमध्ये मात्र तुम्हाला फायनलचा सामना मैदानावरती बघायला मिळेल. आमदार अभिजित आबा पाटील हे देखील या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील हे देखील या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. अनेक मान्यवर आहेत. खरं तर त्यांची हजेरी मात्र लाभणार आहे. हा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलेला डाऊन दी ग्राउंड फटका आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षकाला उभं करून ठेवलंय. एक सिंगल आली आहे. सिंगल बरोबरीत आपण इकडे बघतोय 68 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 68 धाबा जमवलेल्या आहेत. सोमनाथ व्हाईस 11 पिलीवची जी टीम आपण इकडे बघतोय आतापर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय डेंजर राहिलेला आहे. एक हाती सामन्यावरती ते वर्चस्व मिळवत आहेत. परंतु आता जर तुम्ही बघितलं बेस्ट विरुद्ध बेस्ट असा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. दोन्ही टॉपचे संघ आहेत. याही वेळेचा बॉल रडार मध्ये आलाय, उडवलाय आणि पाठवलाय देखील खूप लांब.
पुढे जाताना बघायला मिळेल. 74 धावा 2 कड्यांच्या मोबदल्यामध्ये इकडे बघायला मिळत आहेत. आक्रमण प्रत्येक गोलंदाजांवरती झालेलं आहे. इथून पुढे देखील 30 दहशत आपल्याला फलंदाजांची पाहायला मिळते. यावेळेचा खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. वाईट चेंडूची घोषणा होतीये. 75 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. 1 लाख रुपये आणि आकर्षक असा करंडक याचा मानकरी कोण होणार यासाठीची मोठी मॅरेथॉन आतापर्यंत आपण बघतोय. मैदानावरती सुरेख अशी जी बॅटिंग राहिलेली आहे. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे. 1 धाव जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. एका धावे बरोबरीत आपण इकडे बघतोय 76 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. 4.5चा खेळ संपलेला आहे. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती उर्वरित अजून देखील 7 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. गोलंदाज रवील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. मुख्य पंच इथे दंडित करतायत. व्हाईट बॉलची घोषणा आहे. अतिरिक्तची जी 1 धाव आहे ती मात्र धावफलक पुढे नेईल. 77 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. आतापर्यंत चांगला धावफलक नक्कीच बघायला मिळतोय. आकर्षक असे करंडक देखील आहेत या स्पर्धेचे. तर ज्यांच्यावरती प्रत्येक संघ मालकाची नजर होती. याही वेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न असफल राहिला. 5 ओव्हरचा खेळ संपेल. 2 कड्यांच्या मोबदल्यामध्ये 77 धावा. तिसऱ्या पंचांकडे वाईट्स साठी आपण पाहतोय. गोलंदाजाची शैली चेक केली जाते. तिसरे पंच वरुण सर आहेत. धाव संख्या आहे ती 77. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग आहे. आपण बघतोय गोलंदाजाची शैली देखील चेक केली जाते. शाखा अधिकारी काळे रावसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. शाखा अधिकारी काळे रावसाहेब आपण या ठिकाणी आलात. आपल्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. गोलंदाजाची शैली देखील क्लिअर आहे आणि बॉल देखील फेअर आहे. याचाच अर्थ इथे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. फलकावरती 77 धाबा आहेत. 5 षटकं जे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेले आहेत. अंतिमचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क होते. नागेश गवसाने यांना आपण इकडे बघतोय. जे अंतिमचे चेंडू टाकण्यासाठी त्यांना पुढे आणण्यात आलेलं आहे. तर आपण इकडे बघतोय मैदानावरती यावेळेस जर बघितलं आपण आकर्षक अशा ट्रॉफीज देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आलेल्या आहेत. आकर्षक असे करंडक आहेत. याही वेळेचा बॉल आपण इथे बघतोय. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर धावा घेण्याचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये इथे विकेट प्राप्त झालेली याची अतिशय सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये राहिलेला आहे. इथून पुढे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अंतिम षटक सुरू आहे. नवीन फलंदाज सोमा सुतार यांना आपण इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
इथून पुढे देखील पाहायचंय. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळलेला फटका हे मिडऑफ मध्ये मार्गक्रमण करेल आणि आपण जर इथे बघितलं फक्त एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका सिंगल बरोबरीत आपण बघूयात धावफलक पुढे जाताना बघायला मिळेल. अजून देखील जर बघितलं या षटकामधील उर्वरितचे अंतिमचे 3 चेंडू शिल्लक आहेत. बघायचे पहिल्या डावामध्ये अजून किती धावा येत आहेत. याही वेळेस फटका तर चांगला आहे. टायमिंग जुळवलं. संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 84 धाबा. सोमनाथ व्हेस 11 पिलीवच्या संघाने धाबा जमवलेला आहे. 84 धाबा. अजून देखील 2 चेंडूंचा डाव मात्र बाकी आहे. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा फाईन लेग मध्ये गॅप शोधलाय तिथे. खूप दूरवरून चेंडू पण थोडस मैदानावरती देखील लक्ष द्या. 86 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. अंतिमचा बॉल बाकी आहे. आपण बघतोय इथे मैदानाच्या आतमध्ये या पुढचा बॉल देखील पाहणं उत्सुक्याचा असेल. अंतिमचा चेंडू आहे पहिल्या डावामधील. याही वेळेचा बॉल फटका चांगला आहे. टायमिंग फसला आणि आपण बघतोय इथे रवीचा अंतिम चेंडूवरचा सुरेल.
आणि खरा नाही दादा तुपे. दादा तुपे खरं तुम्ही एवढ्या माणसांना आनंद दिलेला आहे. हे पहा केवढे प्रेक्षक आहे या ठिकाणी. दादा तुपेचं आयोजन जर आपल्याला पटलं असेल तर टाळ्या. धन्यवाद. सामना या ठिकाणी चालू होतो. बाळू सर. यस सर, धन्यवाद. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये होईल. ऑन सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते. 87 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी आपण बघतोय दाखल झालेला आहे श्री साई क्रिकेट क्लब श्रीपूरचा संघ. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर पाहायला मिळतात आहे आपल्याला राहुल पवार, जे मात्र नक्कीच फलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर जय बनकर, आणि स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर रवींद्र पवार. चला मॅच ऑन करायचा आहे. यावेळेस जर बघितलं तर स्कोर तयार. या ठिकाणी जर बापू मंगुसेकर यांनी आपल्या गोलंदाजीवर विकेट घेतली तर अजयजी सकट यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मॅच मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. पहिल्याच बॉल वरती जर बघितलं तर खेळून काढण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे येतात आहे. चेंडूवरती जोपर्यंत येतील, चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडूने इकडे सुरुवात झाली आहे. आज मात्र सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत या स्पर्धेकडे. जबरदस्त आयोजन नियोजन जे मात्र आपण बघतोय, आणि अनेक प्रेक्षक आहेत जे मात्र आपण बघतोय. अनेक आसपासच्या गावांवरून इथे दाखल झाले त्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. चांगली गुणवत्तापूर्ण स्पर्धा जी मात्र गेले 6 रात्री आपण अनुभवतोय, आणि आज मात्र या स्पर्धेची शेवटची रात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे आहेत, बट केवळ बनतात आहेत दर्शक. बघा मागच्या दिशेने जो पोल आहे तो इन दी ग्राउंड आहे. त्या पोलला जर बॉल लागला तर आपण धावा पळून काढायच्यात, हे मात्र आयोजन समितीने सूचना दिलेली आहे. रन संख्या मात्र इकडे चौकाराच्या मदतीने वाढतीये. पहिला चौकार जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. यावेळेस मात्र उडवला आहे, जबरदस्त फटका. षटक फटका. शॉट खेळलाय लय भारी, आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रवी पवार यांनी उचलली आहे टीमची जिम्मेदारी. षटकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढते. धावस्वरूपी आपण बघतोय 10 धावा इकडे मात्र पहिल्या 3 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतील. रन संख्या मात्र 10 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. चांगली रन संख्या स्कोर कार्ड वरती लागली आहे. स्कोर कार्ड वरती 10चा आकडा फुलला आहे. यावेळेस जर बघितलं तर खोलवा टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू. प्रत्येक डॉट बॉल वरती जर बघितलं तर प्रेक्षकांचा टाळ्या देखील वाजतात आहे, कारण की गोलंदाजी मार्कवर याच गावचे उपसरपंच बापू मुंगुसकर आपल्याला पाहायला मिळतात आहे. काय प्रदर्शन राहिलंय बापू यांचं या स्पर्धेमध्ये. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं बॅटिंग बॉलिंग प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये प्रदर्शन केलेलं आहे. 40+ चे खेळाडू आहेत, बट क्रिकेट जर बघितलं तर कोणत्याही युवा खेळाडूला लाजवेल असं खेळतात. रन संख्या 10 रन. फुलाचा बॉल, आणि यावेळेस काय षटक मैदानाच्या बाहेरच पाठवून दिलाय. फुलल्यांचा बॉल अतिशय जर बघितलं तर चांगल्यारीत्या तिथे बॅट वरती घेतला, आणि फटका मात्र पाहायला मिळाला आहे. नाद खुळा, आणि चेंडू मात्र डायरेक्ट जळगाव धुळा. सिक्सर स्कोर कार्ड वरती लागतोय. रन संख्या मात्र झाली आहे 16 रन बिनगडी बाद. जबरदस्त स्टार्ट मिळालाय श्री साई क्रिकेट क्लब श्रीपूर संघाला. यावेळेस डाऊन दी ग्राउंड ऍज स्ट्रेट ऍज एरो, चौकार.
इकडे चौकाराच्या मदतीने वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावस्वरूपी जर बघितलं तर चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र वाढत असताना ते जे लहान पोरं डीजे समोर नाचतात आहे त्यांना विनंती आहे ग्राउंड मध्ये जाऊन कोणीच नाचायचं नाहीये. षटक मात्र पूर्ण होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघतोय 20 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फुलरलाईनचा बॉल तिकडे टाकला होता, अतिशय चांगल्यारीत्या मात्र खेळून काढलाय आणि डाऊन द ग्राउंड पहिल्या षटकामध्ये मॅच अजून संपलेली नाहीये हे सांगत असताना मात्र 20 धावा आपल्या पहिल्या षटकात आले तर येताना आपल्याला बघायला मिळाला. 2 षटकार होते, 2 चौकार होते. चला क्षेत्ररक्षण मात्र लवकर सजवायचं. टीम सोमनाथ भैस 11 पिलीव आपण सेमीफायनलची मॅच प्रेक्षकांची जर बघितलं तर हातोहात गर्दी, जबरदस्त सामना. प्रत्येक जण इकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलाय. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ असाच आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. लोक तुमच्या सोबत फोटो काढतील. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. तो फोटो स्टेटसला मात्र ठेवला जाईल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. लोक मात्र तुमच्या नावाबद्दल मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या बाहेर, त्यांच्या मैदानावरती जाऊन मात्र चर्चा करतील. पहिलं षटक पूर्ण 1 ओव्हर 20. रिवाचा फाटका यावेळेस हो 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 पॉइंटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर षटकाला मात्र इकडे सुरुवात होतीये. इंद्रजीत 11 संघाकडनं श्री साई क्रिकेट क्लब संघाच्या विरोधात जर बघितलं तर इंद्रजीत सावंत पुढचं षटक घेऊन येतात आहे. सोमनाथ 11 भैस या संघाकडनं आपण बघतोय मोठा पाठलाग आहे. ऑलमोस्ट जर बघितलं तर 87चा पाठलाग जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा ज्यारीत्या बनवल्या गेलेल्या आहेत ना, कौतुक करावं लागेल. एक फ्लाइंग स्टार्ट मिळालाय. जय बनकर मात्र आता स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतात. या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. स्ट्रायकर एंडला जय तयार, गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन ओहो हो यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. धावस्वरूपी मात्र इकडे डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र स्थिर राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळामध्ये आगमन होत आहे. नक्कीच ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा भरवली गेली आहे, ज्यांच्या कार्याचा गौरव मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय, कार्य सम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांचं मात्र इकडे आगमन झालेलं आहे. यावेळेस जर बघितलं तर बॅटचा फेस ओपन करून समोरच्या दिशेने फटका खेळला जातोय. बट अजून एक डॉट बॉल. टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये टीम सोमनाथ भैस 11 पिलीव या संघाच्या समर्थांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठ आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये 3 डॉट बॉल इकडे मात्र हाताळले गेलेले आहेत इंद्रजीतच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करतात इंद्रजीत. टीमची रन संख्या मात्र स्कोर कार्डवर स्थिर आहे. 20 धावा स्कोर कार्डवरती बिनगडी बाद. अजून एक डॉट बॉल. हो जबरदस्त कामगिरी. गोलंदाजी आवडत असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मंडळी. लागोपाठचे 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये इकडे डॉट टाकले गेलेले आहेत. सण मात्र चेंडू बॉल टू कीपर, बॉल टू कीपर, बॉल टू कीपर अशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला इंद्रजीत करतात आहे. 4 चेंडू टाकले. 4चे चेंडू जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलेला आतापर्यंत. जय बनकर सारख्या खेळाडू समोर अशा प्रकारची धारदार गोलंदाजी. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मैदानाला घरंगळ सरळ निघून गेलाय. 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल अतिशय चांगल्यारीत्या आले. बट 5व्या बॉल वरती चेंडू सीमारेषा पार गेलाय. रन संख्या चौकाराच्या मदतीने वाढली आहे. 20 धावा आपल्याला स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळू शकतात. स्कोर कार्ड वरती 24 धावा लागलेल्या आहेत या चौकाराच्या मदतीने. यावेळेस स्टॅप अँड रनची भूमिका फिल्डर मात्र आहे. तिकडे चेंडूला अडवतील. हो 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 काय षटक हाताळला गेलाय. धावा खर्च गेलेला आहे फक्त 4 आणि डॉट बॉल टाकले तब्बल 5. 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण बघतोय रन संख्या मात्र जाऊन पोहोचते 24 वरती. 2 ओव्हर 24 रन बिनगडी बाद. उर्वरित बॉल बाकी आहे 24. मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजे 63. 24 बॉल 63 रनची गरज या मॅच मध्ये मात्र विजयासाठी असणार आहे. प्रेक्षक सध्याच्या घडीला आपण बघतोय तुडुंब गर्दी करतात आहे. काळानं रूप मात्र ही स्पर्धा बदलली आहे. स्पर्धेचं जर बघितलं तर वैशिष्ट्य बदललेत. अनेक प्रेक्षक मात्र आपण बघतोय आसपासच्या गावांवरून आलेत आणि सर्वांना प्रभावित करणारं असं आज आयोजन राहिलंय. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळच असा आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा काय क्रिकेटचाच खेळच असा आहे. प्रेक्षकांना मात्र मैदानाच्या आतमध्ये घेऊनच येतो. ओपनची स्पर्धा असू द्या, गाववाईची स्पर्धा असू द्या, प्रीमियर लीगची स्पर्धा असू द्या आणि आज मात्र आपण बघतोय की प्रेक्षकांचा हा तुडुंब प्रतिसाद मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. कार्यसम्राट आमदारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही स्पर्धा त्यांच्या कार्याचा गौरव करणारी अशी मात्र ही ऐतिहासिक स्पर्धा
दिवस रात्र कालीन स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि या स्पर्धेचं आयोजन जर बघितलं तर त्यांचं मन जिंकून जात आहे. खेळ इकडे पूर्ण झालाय. 24 धावा स्कोर कार्डवर आहेत बिनगडी बाद असताना आणि शेवटचे जर बघितलं तर बॉल बाकी आहेत आता 24. मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजे 63. 24 बॉल 63 रन. पहिलं षटक अर्थात वेळापूरचे उपसरपंच बापू बुंगुसकर यांनी हाताळलं. मागच्या षटकात इंद्रजितने मात्र कमबॅक करून दिलाय आणि आता मात्र आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकामध्ये सोमनाथ ज्यांना पाचारण केलं जात आहे. 30 यार्डचा खेळ खुलला आहे आता. 30 यार्डच्या बाहेर 5 फिल्डर आहेत. रन संख्या 24 रन. ओ हो काय बॉल टाकला इकडे बघा. प्रेक्षकांच्या जर बघितलं तर टाळ्या वाजतात आहे. इकडे आपण रिप्ले मध्ये नक्कीच एक्झॅक्टली बघूयात तिथे घडलं काय. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला. ऑफस्टिकला शफल झाले. बॅट चालवण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र आतमध्ये येत असताना षटकार चौकारांसाठी टाळ्या वाजतात. विकेटसाठी टाळ्या वाजतात. बट मैदानाच्या आतमध्ये आज गोलंदाजांच्या डॉटवर देखील टाळ्या वाजतात आहे. ही वेळापूरचे पब्लिक आहे. हे वेळापूरचे क्रिकेट वेडे प्रेक्षक आहेत. याही वेळेस आउटसाइड जॉब टाकण्याचा प्रयत्न आणि या इकडे मात्र यस पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त आयोजन नियोजन. गेले 6 दिवस आयोजन समितीने फार मेहनत केली आहे या स्पर्धेसाठी. नक्कीच शिवपूजा हॉस्पिटल असेल त्याचबरोबर RMC इन्फ्रा असतील दादाराजे घाटगे असतील डॉक्टर अमोलजी पनासे पाटील साहेब असेल यांची साथ लाभलेली आहे. पण संपूर्ण आयोजन समितीचं इथे मात्र कौतुक करावं लागेल. अतुलजी माने देशमुख असतील त्याचबरोबर जर बघितलं तर दादा भाऊ तुपे असतील त्यांचा जर बघितलं तर सर्व मित्र परिवार वैभव बोनसोडे आणि यावेळेस काय मागच्या दिशेने फटका खेळला जातोय. रन संख्या वाढलेल्या 4 धावांच्या मदतीने 29 धावा मात्र स्कोर करावं लागताना आपल्याला पाहायला मिळतील. रवी पवार आतापर्यंत आपण बघतोय एकाकी किल्ला लढवतात आहे. अद्यापही जर बघितलं तर जयच्या बॅटमधनं आपण बघतोय जशा पाहिजे तशा धावा आलेल्या नाहीयेत. बट रवी पवार मात्र मैदानाच्या आतमध्ये म्हणतात आहे की यस मी सध्या तरी जिम्मेदारी हातात घेतोय. यावेळेस अलॉंग दी कार्पेट मात्र इकडे खेळून काढण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेने फिल्डर आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये. 30 धावा मात्र स्कोर काढावं लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 21 बॉल मध्ये अजूनही 57चं समीकरण आहे. विकेट अद्यापही गमावलेली नाहीये. ती मात्र मी म्हणेल श्री साई क्रिकेट क्लब श्रीपूर साठी मैदानाच्या आतमध्ये चांगली गोष्ट आहे. कारण की ओपनिंग स्टँड मिळालेला आहे 15 बॉल मध्ये 30चा. यस आमदार साहेबांचं जर बघितलं तर इकडे मात्र आगमन होत आहे आणि आयोजन समितीच्या वतीने जर बघितलं तर नक्कीच आमदार साहेबांचं देखील हार्दिक स्वागत राहील. आज महाअंतिम दिवसाच्या प्रती आमदार साहेब मात्र इकडे हजेरी लावतात आहे. आउटसाइड बॉल टाकण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर षटक मात्र पुढे जात आहे. जय बनकर यांना मात्र आपण बघतोय आतापर्यंत बंदिस्त ठेवलेलं आहे. धावस्वरूपी मात्र इकडे डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. रन संख्या मात्र स्कोर कार्डवरती 30 सध्याच्या वेळेला लागलेली आणि बघा यामुळे साहेबांचं मात्र कौतुक केलं जातं. इकडे जर बघितलं तर मंचावरती प्रत्येक जण साहेब येताच उभं राहिलाय त्यांच्या जर बघितलं तर आग्रामध्ये. बट साहेब म्हणतात आहे मी तर प्रेक्षकासारखा मॅच बसून बघणार आहे आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. फलंदाज बेसबॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अतुलजी माने देशमुख यांच्या माध्यमातून सरपंचांनी जो झेल टिपलाय त्यासाठी आपण बघतोय तब्बल 251 रुपयांचा पुरस्कार अतुलजी माने देशमुख यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. बघा सरपंच आणि उपसरपंच मात्र एकाच संघात आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आहे आणि मला असं वाटतंय त्यांच्या संघाला जर बघितलं तर इकडे पाठबळ फार मोठं लाभलंय. कारण की वेळापूर ग्रामपंचायतचे जर बघितलं तर सरपंच आणि उपसरपंच मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सोमनाथ 11 बैस या संघासाठी खेळत असताना 30च्या स्कोरवरती पहिला धक्का लागला आणि विकेट कोणाची पडली आहे तर बघतोय आपण जय बनकर यांना मात्र इकडे परतावं लागलेलं आहे. 30 रन्स ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1 जी मात्र स्थिती आहे. 19 बॉल मध्ये 57 धावांची गरज आहे. जबरदस्त कामगिरी सोमनाथ यांनी या षटकात केली आहे. शेवटचा बॉल मात्र या षटकात द्यायचा बाकी. रन संख्या 30 एक गडी बाद असताना
रन संख्या 30 रन, 1 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय रन संख्या 30 वरती 1 आहे. चला शेवटचा बॉल यायचा बाकी. काय गर्दी प्रेक्षकांची आहे. तुडुंब मैदान सध्याच्या घडीला आपण बघतोय. प्रेक्षकांनी जर बघितलं तर भरलेलं आहे आणि मॅचचा आनंद घेण्यासाठी आज मात्र स्वतः आमदार साहेब आपल्या बिझी शेड्यूल मात्र वेळ काढून इथे उपस्थित झालेले आहेत. बॅट चालवण्याचा प्रयत्न धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होतंय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय पूर्ण. 3 षटकांच्या अखेरीस आपण बघतोय 30 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. 1 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत 18 आणि मॅच जिंकण्यासाठी धावा जर बघितलं तर पाहिजेत 57. 18 बॉल 57चा खेळ बाकी आहे. शेवटची 3 षटकं बाकी आहेत आणि शेवटच्या 3 षटकांकडे आपण जाऊयात. आमचे साथी समालोचक मित्र ज्यांचा आवाज जर बघितला तर वेळापूरच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये नेहमी आपल्याला ऐकायला मिळतो असे जर बघितलं तर आदरणीय देशपांडे सर. 18 बॉल 57ची गरज. काका आवाज धन्यवाद सौरभ. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन होतो इंद्रजित. धावसंख्या 30, 1 बाद 30. षटक चालू 4थं. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन होतो इंद्रजित. अर्धा गोलंदाज ताड, मध्यम गती असा गोलंदाज, उंच पुरा असा गोलंदाज धावतोय. त्याला तोंड देतो पवार. चांगला चेंडू उंचावर मारून चेंडूला बॅटीच्या पट्ट्या घेतला. निर्धाव चेंडू. दोन्ही संघासाठी प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव महत्वाचे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी या स्पर्धेचा आज अंतिम सामना होणार आहे आणि अंतिम सामन्याच्यातला हा दुसरा सेमीफायनल सामना चालू आहे. पिलू वर्चेस श्रीपूर. पुन्हा गोलंदाजीमध्ये तो इंद्रजित. स्ट्राईक लाईट आहे फलंदाज पवार. एक सुंदर फटका. चेंडू तो मिडविकेटच्या बाजूनं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. धावफलक हलका ठेवतोय आणि धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होती 31. 6 षटकांचा हा सामना आहे. यातील विजेता संघ अंतिम सामन्यासाठी खेळेल. राजवीर रॉयल साकूज या संघासमोर अंतिम सामन्यासाठी खेळेल. आता स्ट्राईकला तो पाटोळे. राहुल पाटोळे संघाचा 1 डाऊनचा फलंदाज. त्याला क्रिकेटमध्ये मॅच विनर असं म्हटलं जातं. हा बोरगावचा फलंदाज आहे पाटोळे. चांगला चेंडू गेला लेगच्या बाजूने. फाईन लेगच्या बाजून चेंडू जातोय. चेंडू खाली फलंदाज येतोय. 1 धाव घेतोय फलंदाज. बाईकच्या स्वरूपात धावफलक हलका ठेवतोय पाटोळे. स्ट्राईकला तो संघाचा संघनायक पवार. सलामीचा फलंदाज. संघाची मदार आपल्या खांद्यावर घेऊन धावतो इंद्रजित. चांगला चेंडू आहे. चेंडू त्याला गलीच्या बाजूनं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय. फलंदाज धाव काय घेत नाही. निर्धाव चेंडू मानवावर अतिशय किचून बोलणी करतोय इंद्रजित. सोमनाथ बाईस 11 पिलू वरचे श्रीपूर साई श्रीपूर हा सामना चालाय. धावतोय इंद्रजित. चांगला चेंडू तितकाच खरा फटका आणि चेंडू झेल घेतो सचिन मुंगूस. जखडून ठेवले श्रीपूर संघाला. नवीन फलंदाज
नवीन फलंदाज कल्याण राजपूत श्रीपूर साई संघाकडून खेळतोय. धावसंख्या ती 2-32. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी आमदार चषक 2025 या स्पर्धेचा अंतिम सामना हा सामना झाल्यानंतर खेळला जाईल. 2025 आमदार चषक कोण पटकावेल? धावतो इंद्रजित. हो, अतिशय सुंदर चेंडू, देखना चेंडू, चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होऊन जातोय आणि षटकाची समाप्ती होते. अतिशय सुंदर षटक म्हणायला लागेल. सोमनाथ भाई सेलिवन संघाकडून जखडून ठेवलेल्या षटकामध्ये 4 षटकाच्या अखेरी धावसंख्या 32. शेवटचे 12 चेंडू बाकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या पालखी मैदानावर 2025 आमदार चषक पाहायला मिळतो. वेळापूरच्या क्रीडारसिकांना वैयक्तिक दुसरा आणि संघाचं 5वं षटक घेऊन येते. पुणे पंढरपूरच्या बाजूला अर्धा पावलन स्टार्ट, मध्यम गती असा गोलंदाज, वेळापूरचा अष्टपैलू असा खेळाडू बापू मुंगुसकर, सलामीचा फलंदाज आणि सलामीचा गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. अतिशय सुंदर चेंडू, चेंडू फुलटास पद्धतीचा चेंडू, चेंडूला बॅटर येत नाही, निर्धाव चेंडू. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव दोन्ही संघासाठी महत्वाचे आहे. स्ट्राईकला तो पाटोळे, नॉन स्ट्राईकला राजपूत, गोलंदाजी करतोय बापू मुंगुसकर. चांगला चेंडू, चेंडूच्या मिड विकेटच्या बाजूला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एका धावावर समाधान मानावं लागतंय पाटोळे यांना. धावसंख्या होती 33. 2-33 षटक चालू 5वं. 6 षटकांचा हा सामना आहे. यातील विजेता संघ अंतिम सामन्यासाठी खेळेल. ओ, सुंदर चेंडू, चेंडू गेला स्कोर लेगच्या बाजूला. या चेंडू फलंदाज काय धाव घेत नाही, निर्धाव चेंडू जखडून ठेवलाय बापू मुंगुसकर आणि श्रीपूर संघाला. नऊ चेंडू आणि 54 धावांचं आव्हान आहे. सामना जिंकण्यासाठी साई श्रीपूर संघाला 9 चेंडू आणि 54 धावा. इम्पॉसिबल टू इझी क्रिकेट. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला 22वा नियम म्हणजे व्हाईट बॉल. या ठिकाणी माळशिरस तालुक्याचे माजी सभापती मच्छिंद्र पाठवरे यांचं आगमन होतंय. कमिटीतर्फे त्यांनी मंचावर विराजमान व्हायचं असं मी विनंती करतो. हो, अतिशय देखना फटका, चेंडू स्कोर लेग पंचाच्या बाजूने जातो. दर्शकांना सुंदर फटका. स्ट्राईकला राजपूत, नॉन स्ट्राईकला पाटोळे आणि गोलंदाजी करतो बापू मंगुसकर. हो, आपटून टाकला चेंडू, चेंडू तो कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये येतो चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. 1 धावावर समाधान मानावं लागतं राजपूत यांना. 7 चेंडू आणि 46 धावाचं आव्हान आहे. सामना जिंकण्यासाठी श्रीपूर संघाला 7 चेंडू आणि 46 धावा. गोलंदाजी करतो बापू मंगुसकर. अतिशय सुंदर आणि देखना फटका, चेंडू तो मिड विकेटच्या बाजूने आणि हा सुंदर झेल घेतला. मला वाटतं चेंडू इंद्रजित यांनी झेल घेतलेला आहे. उंचपुर असा खेळाडू, सुंदर झेल म्हणायला गेला स्पर्धेतला.
या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना महत्वाची विनंती आहे, पाठीमागे जे गाड्या उभ्या आहेत ते लाईट्स ऑन होतात अधूनमधून, खेळाडूंना कोणतेही व्यत्यय आणू नका. 7 दिवस आपण अहोरात्र या सामन्यासाठी मेहनत घेतलेले सर्व प्रेक्षकांनी अतिशय सुंदर साथ या वेळापूरच्या क्रीडा मैदानावर दिलेले आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षकांना महत्वाची सूचना, अजिबात गाडीची लाईट लावू नका पाठीमागे. शेवटचे 6 चेंडूवर बाकी आहे. गोल करतोय अजित. चेंडू राईट आर्म राऊंड विकेट असे गोलने करतो. पुणे पंढरपूरच्या बाजूनं अजित स्ट्राईकला. सुंदर चेंडू बॉलची कट घेऊन गेला फर्स्ट स्लिपच्या बाजूनं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एका धावावर समाधान मानावं लागते फलंदाजाला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 42. शेवटचे 5 चेंडूवर बाकी. शेवटचे 5 चेंडू बाकी. धावसंख्या होती 42. 5 चेंडू आणि 45 धावाचं आव्हान. सुंदर चेंडू हवेत गेला आणि स्वतः खेळवलं जाईल. यानंतर महाअंतिम मुकाबला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ऑलरेडी फायनल मध्ये रघुवीर रॉयल साकलूज यांनी धडक मारलेली आहे. आता या सामन्यातील विजेता त्यांच्याबरोबर फायनल खेळणार आहे आणि या ठिकाणी आपण हा सामना झाल्यानंतर विकेटवर टॉस घेणार आहे आपल्या माळशिरस तालुक्याचे आमदार. धावतो अजित. चेंडू वाट खाली होतो. चेंडू कव्हरच्या बाजूला जातोय. चेंडू खाली बापू मुंगूसकर होतोय. धाव फलक हलका. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 43. शेवटचे 3 चेंडू आणि 44 धावा. सामना जिंकण्यासाठी साई श्रीपूर संघाला. जवळजवळ हा सामना सोमनाथ बॉईज 11 पिलू संघाकडे झुकत्या बाजूने चाललेला आहे. सुंदर चेंडू ऑप्शनच्या बाहेरून चेंडू जातोय. बॅटची कट घेऊन गेला सेकंड स्लिप मधून. या चेंडूला फलंदाज धाव घेत नाही. निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू बाकी आहे. धावतो अजित. फुलटास पदरी चेंडू गुडघ्यावर बसून मारत होता. चेंडू का बॅटीच्या पट्टे देत नाही. चोरटी धाव घेतोय फलंदाज. या सामन्यातील शेवटचा चेंडू. आलम मंडप त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. आलम मंडप. या षटकातील शेवटचा चेंडू आणि हा सामना सोमनाथ बॉईज 11 पिलू संघाने 42 धावांनी जिंकलेला. विजेता